आणि आता एक वेगळी बातमी, लग्नाचा एक नवा फायदा समोर आलाय। वैवाहिक आयुष्य तुमचं दीर्घायुष्याचं रहस्य ठरू शकतं, हे आम्ही नाही तर एका संशोधनातून स्पष्ट झालंय। पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। लग्न करा, हार्ट अटॅक टाळा। विवाहितांना हार्ट अटॅकचा कमी धोका। लग्न करा, दीर्घायुष्य व्हा। लग्नानंतर नको तो संसार, नको त्या कटकटी असा अनेकांचा सूर असतो। पण लग्न झालेल्यांसाठी एक महत्त्वाचं संशोधन समोर आलंय। लग्न करणाऱ्यांना हार्ट अटॅकचा धोका तुलनेनं कमी होतो अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे। कार्लटन विद्यापीठातील एका अभ्यासानुसार लग्न झाल्यानंतर पुरुषांना नैराश्याचा धोका कमी होतो। विवाहितांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित राहतं। विवाहितांचा आहार सुद्धा संतुलित राहतो। घटस्फोटानंतर नवे नाते संबंधही आरोग्यासाठी हितकारक असल्याचं डॉक्टर सांगतायत। लग्न करणारे दीर्घायुषी ठरतात असंही या अभ्यासातून निष्कर्ष निघालाय। ज्यावेळेस व्यक्ती अविवाहित असतो त्यावेळेस हे जे ताणतणाव असतात त्या ताणतणावाच्या बाबतीत त्याला संवाद साधण्यासाठी कुणी सोबत किंवा घरातले कोणी कुटुंबातले कोणी व्यक्ती नसतील तर तो ताणतणाव त्याच्या शरीरावर परिणाम करायला लागतो। कंपॅनियनशिप, प्रत्येकाला कुठल्या पद्धतीची कंपॅनियनशिप हवी, म्हणजे कुठल्या पद्धतीची साथ आपल्याला आयुष्यात हवी आहे, ह्याची प्रत्येकाची एक व्याख्या वेगवेगळी ठरलेली असते। पार्टनर असू शकतो किंवा कधी मित्रमैत्रिणी असू शकतात, कधी आपले फॅमिली मेंबर्स असू शकतात। सो मला असं वाटतं की फक्त लग्न झालंय म्हणजे आपल्याला कंपॅनियनशिप आहे असं म्हणणं थोडंसं एक्स्ट्रीम ठरेल। त्यामुळे ज्यांना अविवाहित आणि एकटं राहावंसं वाटतं त्यांच्यासाठी थोडासा हा धोक्याचा इशारा आहे। त्यामुळे सांसारिक आयुष्य काहींना कटकटीचं वाटत असलं तरी दीर्घायुष्यासाठी लग्न करावंच लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। एक मोठी बातमी यावेळेला येते। नागपुरात सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी सामन्यामध्ये स्टेडियममध्ये सट्टेबाजी पाहायला मिळाली। व्हीसीएस स्टेडियममध्ये सध्या कसोटी सामना सुरू असून स्टेडियममधूनच मोबाईलवरती सट्टेबाजी करणाऱ्या 4 बुकींना बेड्या ठोकण्यात आल्यात। गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने ही कारवाई केली असून आरोपींना हिंगणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, बंदी असून सुद्धा सट्टेबाजी आणि थेट या क्रिकेटच्या स्टेडियममधूनच सुरू आहे, काय सविस्तर अपडेट? खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये क्रिकेट मॅचवर जे बुकिंगचा रॅकेट आहे ते उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न जे आहेत ते नागपूर पोलिसांकडून केलं जात आहे। मात्र नागपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती, त्या माहितीच्या आधारे जी आहे ती काल नागपूरच्या व्हीसीएस स्टेडियममध्ये ही कारवाई केलेली आहे। खरं तर टीव्हीवर जेव्हा मॅच सुरू असतं त्यावेळी काही सेकंदाचा तो फरक असतो आणि प्रत्यक्ष जर स्टेडियमवरून हा सट्टा लावला तर याच्यामध्ये जो आहे तो बुकींना मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो, कारण तो टीव्हीवर यायला थोडासा उशीर होतो। त्यामुळे या फायद्यापोटी जे आहे ते नागपुरातील 2 आणि नागपूर बाहेरील 2 बुकी जे आहे ते गेले 2 दिवस नागपूरच्या व्हीसीएस स्टेडियम मध्ये जाऊन जे आहे ते सट्टा लावत होते मोबाईलच्या माध्यमातून आणि डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून। याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर काल पोलिसांनी जे आहे ते व्हीसीएस स्टेडियम मध्ये सापळा रचत 4 जणांना जे आहे ते ताब्यात घेतलेल्या नागपूरच्या गुन्हे युनिट 5 ने ही कारवाई केलेली आहे। त्यांना ताब्यात घेऊन जे आहे ते आता या सगळ्या प्रकरणात जे उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर या बुकींवरती कारवाई करण्यात आली आहे जे स्टेडियम मध्ये सट्टा लावत होते।